हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम। श्री राधा गीता भगवान की जय। ग्रंथ शासन भागवत महापुराण की जय। जगत गुरु श्री रूपाद की जय। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
जय राधा गिरि राधि राधा गिरि राधि जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन राम जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव निताय गो हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गो हरि बोल कलियुगान श्री हरिनाम संकीर्तन की जय ग्रंथराज भगवत महापुराण की जय समवेत गौर भक्तवृंद की जय जगत गुरु गुरुवा की जय निताई गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नश्यप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः हरे कृष्ण आपले स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये आपण श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातून वाचतोय अध्याय 7वा अध्यायाचं नाव आहे द्रोण पुत्राला दंड आणि श्लोक संख्या 40 सूत उवाच एवं परीक्षता धर्मं पार्थ कृष्णेन चोदितः नैच्छद्धन्तुं गुरुसुतं यद्यपि आत्महनं महान् सूत उवाच एवं परीक्षता धर्मं पार्थ कृष्णेन चोदितः नैच्छद्धन्तुं गुरुसुतं यद्यपि आत्मनं महान् सूत उवाच एवं परीक्षता धर्मं पार्थ कृष्णेन चोदितः नैच्छद्धन्तुं गुरुसुतं यद्यपि आत्महनं महान् सूत उवाच सूत उवाच
एवं परीक्षिता धर्मम् पार्थकृष्णेन चोदिता नैच्छदन्तुं गुरुसुतं यद्यप्यात्महनं महान् सूत उवाच एवं परीक्षिता धर्मम् पार्थकृष्णेन चोदितः नैच्छदन्तुं गुरुसुतं यद्यपि आत्महनं महान्। सूत उवाच एवं परीक्षिता धर्मम् पार्थकृष्णेन चोदिता नैच्छदन्तुं गुरुसुतं यद्यपि आत्महनं महान्। सूत उवाच एवं परीक्षिता धर्मम् पार्थकृष्णेन चोदिता नैच्छदन्तुं गुरुसुतं यद्यपि आत्महनं महान्। पुढच्या वेळेला शब्द आहे सूत उवाच सूत गोस्वामी म्हणाले एवं याप्रमाणे परीक्षा करून धर्मम आचार धर्माविषयी पार्थ अर्जुन कृष्णेन भगवान श्रीकृष्णांनी चोदितः प्रेरणा दिला न इच्छत आवडली नाही अंतुम ठार करण्याची गुरुसुतम गुरुपुत्राला यद्यपि जरी आत्महनम मुलांचा वध करणारा महान मोठा सुत अनुवाद श्लोककृपा की जय। सुत गोस्वामी म्हणाले अर्जुनाची आचार धर्म विषयक परीक्षा पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला द्रोणाचार्यांच्या पुत्राला ठार मारण्याची प्रेरणा दिली। तथापि अर्जुनाचे मन मोठे होते। अश्वत्थाम्याने जरी त्याच्या परिवारातील मुलांचा वध केला होता तरीही त्याच्या मनात गुरुपुत्राला ठार मारण्याची इच्छा उत्पन्न झाली नाही। तात्पर्य अर्जुन महान होता यात काहीच शंका नाही। येथे हे सिद्ध होते भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याला ठार मारण्याची अर्जुनाला प्रेरणा दिली, परंतु अर्जुन आपल्या महान गुरुच्या पुत्राला सोडून देण्याविषयी विचार करतो। निश्चितच अश्वत्थामा हा मनाच्या विकारांना अनुसरून वागणार अहित कर घृणास्पद कार्य करणारा होता, परंतु अर्जुनाच्या दृष्टीने तो अंततः त्यांच्या गुरुचा पुत्र होता। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बाह्यात्कारी प्रेरणा देऊन त्याच्या कार्यातील विवेकीपणाची परीक्षा पाहिली, अर्थात अर्जुन कार्यनिर्वाह करण्यात कच्चा होता असे नाही आणि भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या कार्यनिर्वाहातील जाणतेपणा माहीत नव्हता असे नाही, त्यांना संशय नव्हता, परंतु भगवान श्रीकृष्ण अनेक वेळा आपल्या शुद्ध भक्तांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव स्पष्ट करून देतात आणि त्यांची परीक्षा घेतात। त्यांनी गोपींची अशी परीक्षा केली होती, प्रल्हाद महाराजांनाही अशी परीक्षा द्यावी लागली होती। सर्व शुद्ध भक्त भगवंतांच्या या परीक्षेमध्ये यशस्वी होतात। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्री
रूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे गौरतिश्री नमः नमो ब्रह्मदेवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय नमः हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण पुन्हा आपलं स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये अतिशय महान असं इथे शिकवण मिळते की भगवंतांनी अर्जुनाला इतक्या पद्धतीने उत्साहित करण्याचा प्रयत्न केला, उकसवण्याचा प्रयत्न केला की तू याला सोडलं नाही पाहिजे, याचा वध केला पाहिजे, हा अतिशय पापी आहे, अतिशय दुष्ट आहे, याने तुझ्या मुलांचा वध केला आहे, हा आताही आहे. 3-4 श्लोकांमध्ये आपण ऐकलं की भगवान श्रीकृष्णांनी अनेक प्रकारे त्याला प्रेरणा दिली की त्याने अश्वत्थामाचा वध केला पाहिजे. परंतु ती त्यांची परीक्षा होती त्यांची परीक्षा होती. म्हणून काही वेळेस आपल्याला बुद्धिमान असलं पाहिजे, विवेकी असलं पाहिजे की आपले गुरु म्हणा किंवा आपले शिक्षा गुरु, काउन्सिलर, सिनियर भक्त किंवा भगवंत जर भेटले तर काही वेळेस अशा काही गोष्टी सांगतील, असं वाटेल की आता ते पालन केलं पाहिजे, पण आपण जर पालन तसं जर केलं तर चूक होऊ शकते. का? ती परीक्षा असू शकते की आपल्याला ते बुद्धिमान असलं पाहिजे की जे सांगतायत कोणी त्याच्या मागे हेतू काय आहे. तर म्हणून केवळ शब्दांनी बोध होत नाही. गीता आणि भागवत तसंच आहे, शब्दांनी बोध होत नाही. म्हणून यांना म्हटलंय रिव्हील्ड स्क्रिप्चर्स, जे प्रकट झालेले आहे, नुसतं लिहून दिलं नाही, प्रकट झालेलं आहे आणि याने सर्व काही प्रकट होऊ शकतं. कोणी केवळ शब्द वाचून हे समजू शकत नाही. म्हणून म्हटले गीता आणि भागवत मोठं रहस्य आहे, गोपनीय आहे, परम गुह्य ज्ञान आहे. अनेक लोकांनी गीता भागवत वाचून असा निष्कर्ष काढला की भगवान श्रीकृष्ण काल्पनिक आहे. अशा आहेत काही कथा, अशी काही पुस्तकं आहेत ज्याने टीका केली भागवतवर अशा गीतेवर, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही केवळ कल्पना आहे, काही कथा आहे शिकवण्यासाठी.
तर असं होऊ शकतं की केवळ शब्दांनी बोध होत नाही, आपल्यामध्ये कृष्ण भावना आवश्यक आहे, कृष्ण कॉन्शियसनेस, आणि ती मिळते गुरु आणि कृष्णाच्या कृपेने मिळते, वैष्णवाच्या कृपेनेच मिळते. आणि कृष्ण भावना म्हणजे काय, कृष्ण भावना म्हणजे कृपा म्हणजे काय, की आपल्यामध्ये सेवेची भावना येणे, आपल्यामध्ये सेवा करण्याची उत्कंठा उत्पन्न होणे, हीच वैष्णव कृपा आहे, गुरु कृपा आहे किंवा कृष्ण भावना आहे. कुणाला काही ज्ञान नाही आहे, कुणी एवढं वाचन केलं नाही आहे, काही जास्त तपस्या केली नाही आहे, दान धर्म नाही केला आहे, पण जर सेवेची भावना आहे, मी काही सेवा केली पाहिजे, अजून सेवा कोणती केली पाहिजे किंवा किती केली पाहिजे हा विचार नाही आहे, पण काहीतरी सेवा केली पाहिजे, जितकं शक्य आहे तितकं मी प्रयत्न केला पाहिजे, असा विचार सुद्धा इतका महान आहे की त्या सेवेच्या विचाराने आपण मायामुक्त होऊ शकतो आणि भगवान श्रीकृष्णांचा आश्रय मिळवू शकतो. अनेक लोकांना इच्छा असते मला भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घ्यायचा आहे, घेतला पाहिजे, पण जोपर्यंत आपल्यामध्ये ती सेवेची इच्छा उत्पन्न होत नाही, भगवंतांना प्रसन्न करण्याची इच्छा होत नाही, काहीतरी योगदान देण्याची इच्छा होत नाही, मग हे सगळं ज्ञान केवळ शाब्दिक राहतं, यातून काही बोध होत नाही. आणि काही वेळेस कुणी किती सांगण्याचा आपला प्रयत्न केला, तू हे कर, तू ते कर, आपल्याला समजत नाही, ते आपल्या हृदयात जातच नाही. तर अडचण कुठे आहे? अडचण आपल्यामध्ये, की आपला भाव अनुकूल नाही आहे, आपली चेतना शुद्ध नाही, योग्य नाही, आणि ते आपल्या हातामध्ये, की जीवाचा जसा भाव असेल तसा देव प्रकट होतो, भाव तसा देव, जे म्हणतो आपण, की जसा आपला भाव असेल तसं आपल्याला अनुभव येतो की भगवंत कोण आहेत किंवा भगवंताची काय इच्छा आहे. म्हणून या ते आवश्यक आहे की आपल्यामध्ये ही शक्ती आहे, इच्छाशक्ती, त्याचा उपयोग केला पाहिजे. आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, इच्छा करणे. बाकी पुढे काय होईल, कसं होईल, केव्हा होईल ते आपण जाणू शकत नाही, पण इच्छा करणे आपल्या हातात आहे. आणि भक्ती इतकी महान आहे, इतकी उदार आहे की केवळ इच्छा केल्याने सुद्धा संपूर्ण फळ मिळू शकतं भक्तीचं, सेवेचं. का शेवटी भक्ती ही भावनेची गोष्ट आहे, केवळ कामधंदा नाही आहे. कामधंदा हां, आपण कष्ट घेऊ तर घाम निघेल थोडासा, जसं काल भक्तांचा घाम निघाला. तर पूर्ण हावचं ते लेपन केलं गोबरने, शेणाने जे लेपन केलं, सगळे कष्ट घेऊन त्या गोशाळेत जाऊन या 4-5 भक्तांनी मोठी सेवा केली भक्तांसाठी, भगवंतांसाठी, सत्संगासाठी. आणि अनेक भक्तांनी, भातुंड्याचे भक्त आपले सागरराव त्यांची पत्नी माताजी, सगळ्यांनी मिळून एक मोठी सेवा केली, कष्ट घेतले, वेळा उन्हामध्ये घाम काढला. तर भगवंत ह्या गोष्टी नोंद घेतो आणि निश्चितपणे त्याचं फळ देतो. आणि सर्वात मोठं फळ सेवेचं काय आहे माहिती आहे? सेवेचं सर्वात मोठं फळ आंबा नाही आहे किंवा चिकू नाही आहे. सर्वात मोठं फळ समाधान आहे, आत्मसमाधान आणि दिव्य आनंद. असं कधी होणार नाही की सेवा एका भक्ताने केली आणि आनंद आणि समाधान दुसऱ्याला भेटणार, असं होणार नाही. या जगात असं घडतं काही वेळेस, कष्ट कोण घेतं आणि फळ नाव कोणाचं होतं, असं होतं काही वेळेस. आणि लोक अतिशय दुःखी होतात, तर मी काम केलं आणि त्याला कसं फळ भेटतं. पण भक्तीमध्ये असं होत नाही. भगवंतांच्या राज्यामध्ये असा कधी अन्याय होत नाही. जो भक्त सेवा करणार, जो व्यक्ती आपलं योगदान करणार, त्याच्या हृदयामध्ये भगवंत अनंत समाधान, अनंत दिव्य आनंदाची अनुभूती देतो. म्हणून आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे
की जितकं आपली बुद्धी चालते, जितके आपले हातपाय चालतात, जितकं आपली शक्ती चालते, त्याचा उपयोग केला पाहिजे. का तेच आपल्या जीवनाचं यश आहे आणि सफलता आहे. आपण छोटे आहोत, मोठे आहोत, आपण योग्य अयोग्य आहोत, हा विचार कधीही होत नाही. योग्य व्यक्ती कोण आहे? ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे, सेवा करण्याची इच्छा आहे, तोच योग्य आहे. आणि ज्याच्या मनात इच्छा नाही सेवा करण्याची, काही योगदान करण्याची, तो मग अयोग्य आहे. क्षमता किती आहे हा विचार कधी होत नाही. इच्छा किती आहे इच्छा किती आहे. आणि इच्छा असेल तर व्यक्ती अवश्य काही ना काही प्रयत्न करतो. प्रामाणिक इच्छा असेल, नावाला इच्छा नाही, प्रामाणिक इच्छा असेल तर मनुष्य अवश्य यथाशक्ती प्रयत्न करणार आणि भगवंतांना प्रसन्न करून आपल्या जीवन धन्य बनवणार. काही प्रश्न, काही शंका? काय प्रश्न तो सांग. काय प्रश्न आहे? काय पाहिजे? हरी बोल, हरी बोल. जय जय श्री राधे श्याम. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज भागवत महापुराण की जय. समवेत गौर भक्त वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. धन्यवाद. हरे कृष्ण. गुरुजींनी अतिशय सुंदर भागवत लाभ दिला, त्याबद्दल गुरुजींचा आपण वैष्णव पद्धतीने 3 वेळेस हरिबोल करून धन्यवाद करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण.